यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकला, परंतु त्याला खोदून काढला. चेंडू चाललाय सीमा रेषाबाहेर. चौकारांसाठी 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. अगदी पहिला चेंडू चांगला टाकल्यानंतर आपण पाहिलं तर पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पाहिलं तर त्या चेंडूला खोदून काढला. अनिकेतने 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गॅप मधून चेंडू मैदानाला गुदगुल्या करत सीमा रेषाबाहेर चौकारांसाठी. यावेळेसचा चेंडू आपण पाहिलं तर उडवलाय आणि त्याला पाक केला. आउट ऑफ द पाक. षटकारांसाठी 6 धावा. चला, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी अक्षरशः तो मॅच आठवतो. सेमीफायनलचा तो मॅच होता सायकृपा बोरथळ आणि नियोपच्या दरम्यान. परंतु अनिकेतने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी सुरुवात केली. यावेळेस इनफिल्डच्या डोक्याच्या वरना जो पॉइंट होता तो पॉइंट खूप वरती होता. त्या गोष्टीचा फायदा घेत सीमा रेषाबाहेर चेंडू 4 धावांसाठी फरार. चौकार. अक्षरशः अनिकेत आपले मनसुबे क्लिअर करतोय. 14 धावा. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. घुटना टेक, तमाशा देख. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी रो. चौकारांसाठी 4 धावा. येस, थँक्यू डीजे. पहिलं षटक अगदी महागडं आलं. अभिनय 18 धावा खर्च केल्या. 3 चौकार, 1 षटकार. अगदी अक्षरशः अनिकेतने आपले मनसुबे क्लिअर केले. आता डावखुऱ्या बॅटरला म्हणजे हितेशला इथून आता प्रमोट केलंय. न्यू बॉलर कर्णधार स्वतः निलेश. आता अभिला इथून मात्र आपण पाहिलं तर फटके पडलेत. अभिने खर्चिक स्पेल खर्च केलाय. आता इथून तुम्हाला कमबॅक करावा लागेल. धावसंख्येला संपूर्णपणे बांधून ठेवावं लागेल. 18 पहिल्या षटकामध्ये आल्यात. तिथून निलेशला धावसंख्या थांबावी लागेल. कारण समोर देखील आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण निहोप क्रिकेट संघ लोणावडीकडे देखील पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता. यावेळेस हो, फ्रंट फुटला खेचून काढलाय आणि चेंडूला पाहिला तर झेल खाली. हर्ष होता, त्याने केले चूक. अगदी झेल व्हायला हवा होता. झेल व्हायला होता. हर्षने अगदी पुरेपूर प्रयत्न केला. बराचसा वेळ हर्षकडे होता. त्याने केले चूक. त्याचा परिणाम काय झाला? झेल सुटला आणि 2 धावा धावफलकात अंकित केल्या गेल्या. 2 धावाच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते बरोबर 2020. अगदी निसट्टा पराभव या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलात बोरथळ 11चा तो संघ. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडला. बिग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. हो, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सातत्याने आपण पाहिलं तर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न हितेशच्या माध्यमातून होतोय आणि अगदी वाखाणण्याजोगी गोलंदाजी आहे ना कर्णधार निलेश स्वतःला सिद्ध करत असताना हाताळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती. अचूक टप्पामध्ये मी सातत्याने म्हणतो क्रिकेट बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव. यष्टीची जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. सॅक्रिफाईस गेली विकेट. इथेच्या स्वरूपामध्ये माघारी परततोय पॅव्हलियनच्या दिशेनं.
दाखल झालेत. वन डाऊनच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर यावेळेस निलेश हो आता पाहिलं तर डाव्या इष्टीच्या बराचसा बाहेर कॉडबँडची जोरदार अपील, परंतु पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. आमच्यापर्यंत वळले. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईटच्या स्वरूपामध्ये मिळालेले ही धाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील नियम क्रमांक 22 चा वापर केला जातोय. 21 ओ बिगिट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. या ब्रेकमध्ये ऐकूया डीजेला. दाखल झाले. या आधीच्या षटकामध्ये काय झालं, अनिकेतने हाणामारी केली आणि त्यानंतर आलेले जे बॅटर होते ना, त्या बॅटरनी कुठल्याही प्रकारचे आपण पाहिलं तर योग्य ती फलंदाजी नाही केली आणि त्याच प्रायश्चित कुठेतरी आपण पाहिलं तर त्याचे प्रात्यक्षिक कुठेतरी आपण पाहतो. अक्षरशः बांधून ठेवलं. आता प्रीत डावखुरी आता गोलंदाज राईटावरती विकेट यावेळेस खोलात टाकला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो जोपर्यंत चेंडूवरती येईल फील्ड करेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि 2 धावांनीशी आपण पाहिलं तर धावफलक वधारलं गेलंय. 23 दरम्यानच्या काळामध्ये यानंतर काही सन्मान आहेत. षटकानंतर आपण सन्मान घेऊया. 23 आता प्रीतला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर गोल आता नाही पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये. अगदी लेग कटर पाहायला मिळाला. बरोबर आपण पाहिलं तर वाईट इश चेंडू हाताळला आणि निर्धाव चेंडूची सांगता. या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला नक्कीच करावी लागेल. यावर डान्सिंग डाऊन द ट्रॅक नाही समजला यावेळेस देखील चेंडू. पहिल्या चेंडू अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला षटक सोडलं ना तर त्याच्यानंतर आलेल्या 2 षटकात कुठल्याही प्रकारचे धावा बनत नाहीयेत आणि त्यामागचं कारण देखील आहे प्रेशर वाढलंय. याच्या आधीच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आहे ना ते प्रेशर वाढलंय कारण अनिकेत संपूर्ण षटक नॉन स्ट्राईक एंडला उभे राहिले होते. आता अनिकेतने 2 चेंडू खेळलेत, 3 चेंडू खेळले त्यातले 2 निर्धाव आलेत. आता खोलात टाकला, हवेमध्ये उडवलाय. झेल खाली कोण आहे? प्राणी त्याने टिपलाय झेल. बॅटर अनिकेतचा देखील संपाय खेळ. थँक्यू. तोपर्यंत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. काही सन्मान आहेत. मी आदरणीय तेजस्वी कांबळे यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मानासाठी यायचंय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालंय. मी विनंती करेन सुमित यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राज. शेवटचा आणि अंतिम चेंडू अक्षरशः लगाम लावलाय धावसंख्येला. हो यावेळेस आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचा फटका अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ रिझन मध्ये तिथून काना आला त्याने फेकी खराब नॉन स्ट्राईक एंडला फेकी व्हायला हवी होती. कदाचित उमेशचा विकेट मिळाला असता. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली. अमित सर आम्हाला कळवत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 झाल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक स्लागवरचं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. चला आदरणीय सुमितजी पाहित यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. यानंतरचा मॅच जाखमाता वाघिवणे आणि त्यांच्या पक्षामध्ये काळेश्वरी आंबवली दोन्ही संघांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या षटकानंतर दाखल व्हायचंय. चला यावेळेस समीर
समीर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मागावरती हाणामारीचं षटक. हाणामारीचं षटक समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तेजस्वींचा सत्कार होतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालंय. सुमितला विनंती असेल मायेची उबदार शाळ. यावेळेस दिशाईन अगदी बाहेरच्या लेन मध्ये टाकला होता तो चेंडू. हा चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर चौकारांसाठी. थँक्यू तेजस्वी. असं सहकार्य यापुढे देखील आपलं लाभत राहील ही आयोजकांच्या वतीनं अपेक्षा. चला वळूया मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर जिथे संकटमोचक हनुमान मधून उमेशला काम करावं लागेल. 29 ऑन द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा 30 लाईन अगदी मिडल ऑफ दी स्टंप. बरोबर स्टंपच्या वरून गेलेला हा चेंडू वाईट साठी. इथून मात्र उमेश थोडस अपील करतायत परंतु निर्धाव चेंडूची सांगता समीर यांच्या माध्यमातून. समीर देखील सांगतोय याच्या आधीचा चेंडू खराब निघाला असेल परंतु मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मी देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेस पाहिला आपण चेंडू सीमा रेषा पार. मच निडेड षटकार. थँक्यू. अगदी या फटक्यांची गरज होती. या फटक्यांची गरज होती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपल्या निलेशने आणि प्रीतने ती चांगल्या दर्जाची गोलंदाजी हाताळली होती. अगदी अक्षरशः धावसंख्येला अंकुश लागला होता. पुन्हा 30 लाईन 30 दिशा. चेंडू आउट ऑफ द पार्क लँड होतोय सीमारेषा बाहेर. षटकारांसाठी साधावा. थँक्यू. नेक्स्ट दुसऱ्या बाजूना काळेश्वरी आंबवली प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या चेंडू नंतर दाखल व्हायचंय. चला आदरणीय नितीनजी कांबळे यांना विनंती असायला पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हा. आपल्या शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. लास्ट बॉल ना. लास्ट बॉलचा इथून आवडला शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधला पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू. अगदी अक्षरशः आपण पाहिलं तर समीर चला चेंडू द्यायचा आहे. जुना बॉल. बॉल हवाय ना नवीन. चला यावेळेस आपण पाहतोय समीर थोडा महागडा ठरतोय. जी गोलंदाजी अगदी पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरती टाकला होता तो चेंडू येथून सातत्याने हाताळायचा होता. चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी इथून मात्र समीर यांच्या माध्यमातून झाली आणि त्याचं काम याचं आपण पाहतोय ना. इथून फुल टॉस वरती फुल टोल वसूल करायचा प्रयत्न परंतु झेल धरणीला दान केला गेला. तिथून 2 धावा नक्कीच धावफलकावरती अंकित केला गेला. तिसरेचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपामध्ये तिसऱ्या धावेसाठी निघालेला उमेश मैदानाच्या बाहेर. इनिंगची समाप्ती आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 झालाय आणि तिथून 44 धावांचं आव्हान भैरवीनाथ क्रिकेट संघ वाघिवणीच्या समोर ठेवलाय. चला दरम्यानच्या काळामध्ये नेक्स्ट मॅचचा नाणेफेक करतोय आदरणीय नितीनजी कांबळे यांच्या शुभ हस्ते. झाकमाता वाघिवणे आणि दुसऱ्या बाजूला काळेश्वरी आंबवली चा नाणेफेक होईल.
येस, थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळामध्ये नेक्स्ट मॅचचा नाणेफेक होतोय. जखमातानं नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता संपूर्ण दिवसभरामध्ये ना धावा बनताना दिसत आहेत आपल्याला. अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये सुरुवातीच्या मॅच मध्ये 49 झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये देखील 49 झाल्या. येस, जखमतानं नाणेफेक जिंकून काय घेतला, बॉलिंग घेतलाय. तिथून आपण पाहिलं तर 44 धावांचा 44 धावांना डिफेन्स करण्यासाठी न्यूयॉर्क क्रिकेट संघ लोणावळीचे धुरंधर 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक घेऊन नक्कीच मला वाटतं अनिकेत धावाला सुरुवात करतील. आणि दुसऱ्या बाजूला अभि आणि कान्हाची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक बॅटर मधून दाखल होतात. 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी अभि आणि कान्हाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिथून आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अक्षरशः 40च्या घरामध्ये धावसंख्या पाहतोय. सुरुवातीच्या दोन सामन्यामध्ये 49 झाल्या, 50 नाही पूर्ण झाल्या आणि इथून 44 झाल्यात. कोण पूर्ण करेल, चेस होतील की डिफेन्स होतील, येणारा काळ सांगेल. त्यासाठी आपण पाहिलं तर प्रारंभिक बॅटर मैदानाच्या आतमध्ये कान्हा आणि अभि दाखल झालेत. स्ट्राईक एंडवरती आपण कान्हाला पाहतोय, कारुण्याला पाहतोय. भैरवनाथ एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा तुमचा एक. कारुण्य आणि अभिची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला, काळकाई देवी क्रिकेट संघ चाचवड, आपण कुठे असाल तर समालोचक कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर समालोचक कक्षामध्ये संदीपशी धावरे बसलेत, त्यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. काळकाई देवी क्रिकेट संघ चाचवडवाडी. मॅच ऑन. नेक्स्ट डावाला, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी भैरवीनाथ क्रिकेट संघ वाघिवडे दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. प्रारंभिक बॅटर अभि आणि कान्हा. अनिकेतने ज्याने अक्षरशः इथून हलक्या हाताना अगदी सॉफ्ट हँडेड फटका, त्याने झेल मात्र सोपा आणि सुंदर झेल धरणीला दान केला गेला. अंजन झेल सोडलाय. कुणाचा झेल सोडलाय? पकडा कॅच, जिंका मॅच, कॅशेस विन द मॅचेस. मित्रांनो, आज झेल सोडलाय, कॅच सोडलाय की मॅच सोडलाय? सगळा जो महत्वाचा बॅटर आहे ना, अगदी सॉफ्ट हँडेड फटका खेळायचा होता, त्याने तो सॉफ्ट हँडेड फटका हवेमध्ये खेळला आणि सोपा झेल धरणीला दान केला गेला. अनिकेत तो अभि. इथून पुनश्च एकदा 30 लाईन आपण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून निघालेला हा चेंडू अगदी पॉइंट रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा धावपलकावरती पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावरती. मोठे फटके खेळावे लागतील तुम्हाला. इथून पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील, धावसंख्या बनवावी लागेल, कारण 44चा पाठलाग करायचा आहे. 44चा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सावध सुरुवात झाली. कंपॅरेटिव्हली विचार केला तर न्यूयॉर्क क्रिकेट संघ लोणावळ्याने अक्षरशः P1च्या षटकामध्ये धावा बनवल्या होत्या. मग 18 धावांचं ते मोठं षटक अभिचं आलं होतं. तिथून आपण पाहिलं तर अक्षरशः निलेशने आणि प्रीतने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली होती. यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरील सगळ्यात सेफ झोन आधी फेकी थोडीशी लेझी आली. 2 धावांनी पुन्हा एकदा વધારે जाते, जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. मिस टाइमिंग फटका झाला होता, तिथून झेल व्हायची संधी, अगदी झेलची संधी निर्माण करून दिली होती. झेलचं महत्व आहे ना, अगदी लास्ट मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर बोर्थ 11 संघाने जाणलं असेल. तर संकेतचे जे सुटलेले झेल त्याने नंतर तर साकारलेली इनिंग ती फार महत्वाची होती. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न नाही समजला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला आणि बोटांमध्ये असलेले ते जादू आहे ना, त्या जादूने बोटांच्या साह्याने चेंडूला घरकन फिरवला आणि आउटसाइड द इन स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइडचा बॉल आपण पाहिलात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलात तर या दर्जाची गोलंदाजी व्हायला हवी. आतापर्यंत आपण पाहिलात ना, या
स्पर्धेचा इतिहास पाहिला आतापर्यंत तर सुरुवातीच्या 2 मॅच मध्ये धावा बनल्या नाहीत, धावा चेस झाल्या नाहीत. तर हा मॅच काय सांगून जाईल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर संदेश झेल खाली त्याने देखील केले चूक. आणि आपण पाहिलं तर या महत्वाच्या मॅच मध्ये सुटलेले 2 सोपे आणि सुंदर झेल संघाला कुठे नेऊन होतील. फ्रंट फुटला बॅक फुटला, एक झेल कुणाचा सुटला, एक झेल काना सुटला, एक झेल कविता सुटला. अगदी अचूक जागी क्षेत्ररक्षण सजवलं होतं अनिकेतने. आता हे महागडे ठरतील. पिवनचं पहिलं षटक संपलं. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावपलकात लागल्या गेल्या त्या 7. अगदी चांगल्या दर्जाची गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून झाली, परंतु तिथून क्षेत्ररक्षकाने हवी तशी साथ दिली नाही. क्षेत्ररक्षक करत असताना क्रिकेटचा खेळ खेळत असताना सगळ्यात महत्वाचं शस्त्र जर काय असेल ना तर ते फिल्डिंग आहे मित्रांनो. खराब फिल्डिंग तुम्हाला बऱ्याच वेळा मागे घेऊन जाते. कारण क्रिकेट खेळत असताना नुसता बॅटिंग करून चालत नाही, क्रिकेट खेळत असताना नुसती बॉलिंग करून चालत नाही, तर क्रिकेट खेळत असताना नेहमीच तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील उच्च दर्जाचंच करावं लागेल. आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटच्या बद्दल बोलत असताना नक्कीच मी म्हणेन गावासाठी क्रिकेट खेळत असताना नक्कीच म्हणेन मैदानामधील क्रिकेट हरला तरी चालेल मित्रांनो, पण मनातील क्रिकेट मात्र कधी हरू देऊ नका. प्रत्येक नाही म्हणून प्रत्येक वेळेस आपण जिंकू असं नाही, म्हणून गावासाठी क्रिकेट खेळणं कधीही सोडू नका. जिंकल्यावर तर सर्वच येतील तुमच्यासोबत, म्हणून गावातील विरोधकांशी कधीही भांडू नका. त्यानंतर अजून एक कुणाच्याही कौतुकाची वाट पाहू नका. गावाच्या नावासाठी कुठलीही स्पर्धा खेळायची मात्र सोडू नका. ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना सातत्याने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आपल्या गावासाठी आपण खेळत असतो. यावेळेस रणजित दिशाईन डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर पंच आमच्यापर्यंत वळतात. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा कॉल. दुसऱ्या बाजूने आपण बदलत तर नेतृत्व म्हणजे काय. नेतृत्व म्हणजे पुढे जाणं नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन चालणं म्हणजे नेतृत्व. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर दीपकजी कोकरे सरांनी तो उल्लेख केला होता राजांचा, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवरायांचा. याचं नेतृत्वाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे महाराज आहेत. यावेळेसचा चेंडू खोला टेकला होता, परंतु त्याला खोडून काढला आणि आउट ऑफ दी पार्क फेकून दिला. सीमारेषेवर षटकारांसाठी 6 धावा. थँक्यू डीजे. अगदी संघर्ष त्यालाच निवडतो ना, संघर्ष फक्त त्यालाच निवडतो ज्याच्याकडे लढण्याची क्षमता असते. आणि तो काना आहे सध्याच्या घडीला, तो काना आहे. काना अगदी चाचपडत होता, परंतु तिथून आपण पाहिलं तर षटकार दर्जेदार हाय अँड हँडसम षटकार कानाच्या बॅटमधून आला. आणि त्या षटकारांशी आपण पाहिलं तर धावसंख्येला ओघ देखील आला. 14 धावांमध्ये जाऊन पोहोचलाय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग पटकावतो. नो मॅच लँड मध्ये चेंडू डाऊन होईल, परंतु 2 धावांशी आपण 2 धावा पाहिल्यात तर दरम्यानच्या जगामध्ये पण काढल्या गेल्यात. डीपचा क्षेत्ररक्षक होता तो बराचसा लांब होता, तो तोपर्यंत चेंडूला येईल तोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत 2 धावा धावपलकावरती अंकित केल्या गेल्या. 2 धावांशी आपण पाहिलं तर धावसंख्या धावून पोहोचते ते 16 16 धावा. 2 चिठ्ठीचा खेळ झाला. आपण खऱ्या अर्थानं पण पाहायला गेलं तर 44 धावांचा आता 28 हव्यात. 28. यावेळेस देखील झेल खाली अनिकेत आलाय, त्याने टिपलाय झेल. कानाला मिळालेला जीवनदान बराच काळ काना नाही राखू शकला. आणि इथे आपण पाहिलं तर कानाचा विकेट. थँक्यू जे नवीन बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. विझलो जरी आज मी अंत माझा नाही, पेटेन नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. हे काम करावं लागेल, कारण अभि अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. अभिवरती नजरा असतील, अभि देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना साजेसा खेळ करावा लागेल. कारण एक षटकार आलाय कानाच्या बॅटमधून, एक षटकार आलाय. 16 धावा लागल्यात. आपण पाहिलं तर रणजितचे 3 चेंडू फेकून झालेत.
2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. आता 12-28 मॅच आहे. 12-28 मॅच मध्ये काय बिघडेल, काय घडेल, काय बिघडेल. यावेळेस समोरच्या दिशेनं मिस टायमिंग फटका स्वतःच्या मध्ये रणजित केले, त्याने टिपलाय जेल. गोल्डन डकचा शिकार सूरज माघारी परततोय. येस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक चर्चा होत होती की मी एवढे प्रयत्न करतो, घरगुती चर्चा होती, मी एवढे प्रयत्न करतो, ते प्रयत्न करत असताना अगदी सातत्याने अपयश मिळते. म्हणून त्यासाठी मी मित्रांनो एकच सांगेन, यासाठी एकच सांगेन, स्पर्धा आहे ना, स्पर्धा स्वतःची स्वतः सोबत असावी. ज्यावेळेस आपण स्वतःला ओळखायला शिकाल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यश आपल्या अगदी चरणाशी लोटांगण गाईल. चला, यावेळेस चेंडू आपण यावरती चर्चा करू. यावेळेस सुधीर आडव्या बॅटने खेळायचा होता, नाही समजला चेंडू. मिडल ऑफ दी स्टंप चेंडू, एक षटकार वगळला तर अगदी चांगल्या दर्जाचे षटक कर्णधार रणजितने हाताळलंय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर 16 या धावसंख्या होती, अक्षरशः बांधून ठेवलाय. येस, थँक्यू डीजे, थँक्यू, थँक्यू. मी एवढे प्रयत्न करतो मित्रांनो, या गोष्टीवरती चर्चा होत होते, मी एवढे प्रयत्न करतो पण हवं तसं यश मिळत नाही. म्हणून मित्रांनो मी यासाठी एकच सांगेन, स्पर्धा ही स्वतःसोबत स्वतःची असावी, स्वतःला ओळखण्याची असावी. आजच्या दिवशी तुम्ही चांगले खेळला असाल, आजच्या दिवशी तुम्ही नक्कीच चांगले खेळले असाल, परंतु उद्याच्या पुढच्या स्पर्धेला त्यापेक्षाही जास्त चांगला खेळ होईल याकडे लक्ष केंद्रित करा. अगदी त्याच वेळी पहिल्यापेक्षा बेटर खेळाल. म्हणून स्पर्धा स्वतःची स्वतःसोबत असावी. कारण सातत्याने आपण पाहतो ना, स्वतःला ज्यावेळेस ओळखायला शिकला, नक्की आपलं नाव 7 समुद्र पाड पलीकडे घेऊन जाल, यामध्ये ती मात्र शंका नाही. यावेळेस संदेश नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आता संघ थोडा संकटात सापडलाय. शॉर्ट चेंडू, त्याच्यावरती हल्ला चढवलाय, परंतु अनिकेत आहेत तिथे, ते नाही करणार कुठल्या प्रकारची चूक. जोपर्यंत आपण पाहिलं तर चेंडूला गॅदर करून फेकी होईल तोपर्यंत 2 धावानेशी धावफलक जाऊन पोहोचते 18. आता अभिला इथून आपले मनसुबे क्लिअर करावे लागतील. 26 धावांची अजून देखील 9 मध्ये 26 ची गरज आहे. थोडं स्पीडअप करा. 9-26 चा मॅच आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले होते, तिथून आपण पाहिलं तर गुटका टेक आणि माझा खेळ. आता इथे अनिकेतच्या माध्यमातून चूक, चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर, चौकाराचा धावा. थँक्यू रेजे. चला, प्रयत्नांना आपण करताना 100 100 देऊ. कारण चेंडू ज्या क्षणी बाउन्स घेतला ना, त्या क्षणी अनिकेतने देखील ती गोष्ट अपेक्षित केली नसेल की याप्रमाणे चेंडू बाउन्स घेईल आणि हा लक फॅक्टरचा आलेला चौकार. आता 22 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत आपल्याकडे 8-22 चा मॅच आहे. अगदी महत्वाच्या क्षणी आलेला हा मच निडेड चौकार होता, तो अभिच्या बॅटमधून आला. आणि संदेशने देखील आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. यावेळी उडावलाय आणि त्याला काऊ कवरच्या डोक्याच्या वरना लँड केलाय, सीमा रेषा बाहेर, षटकार सारावा. थँक्यू डीजी, थँक्यू. अगदी महत्वाच्या क्षणी आलेला हा षटकार, फॅक्टरचा आलेला चौकार, त्याच्यानंतर आलेला हा षटकार मॅच मध्ये इन करून गेला. 28 झाल्यात, 16 ची गरज आहे. अजून देखील शेवटच्या चेंडूचा या षटकातील खेळ बाकी आहे. तो आलेला हा षटकार, यावेळेस देखील शॉर्ट चेंडू,
त्याच्यावरती अनिकेत नाही केली कुठल्या प्रकारची चूक. शॉर्ट चेंडूवरती अनिकेत टिपला अभिच्या दिशेने. थँक्यू डोचे. आता सामना फसलाय. अभि बॅक टू द डगआउटला गेल्यानंतर आपण पाहिलं तर सामना फसलाय. निलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आलेत. बऱ्याचसा वेळ पाहतोय निलेशचा ड्रेस कोड मला वाटतं त्याच्या आवडीचा आहे. निलेश सातत्याने रेड आणि ब्लॅक कलरचे टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. परंतु मित्रांनो एक महत्वाचा आणि मोलाचा संदेश असेल क्रिकेट खेळत असताना. आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ. शिल्लक 7 मध्ये 16ची गरज. आणि या क्षणी निलेशला इथून मात्र मिस टायमिंग केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी आपण पाहिलं तर 5-14ची गरज. 5-14चा मॅच आहे. 5-16 5-16चा मॅच आहे. 5-16च्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये कोण? मयूर. थँक्यू डीजे. यानंतरचा मॅच जाखपाता वाघिवणे आणि दुसऱ्या बाजूने काळेश्वरी आंबवली. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण लागलीच तयार राहायचंय. जसा मॅच संपेल मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आता 5-14चा मॅच आहे. 5-14चा मॅच असताना सुधीर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण निलेश यांना पाहतोय. 5-16चा मॅच. सॉरी. मयूरवरती ती विनंती. मयूरवरती ती दिलेली जबाबदारी करण्यासाठी आपण पाहिलं तर एक दाखवलेला विश्वास. प्रोटेक्शन आपण पाहिलं तर डीप मध्ये ऑन साइड ला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर लॉंग ऑन ला आहे. त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहिलं तर फाईनचं क्षेत्ररक्षक आहे. फाईनच्या क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं तर डीप मध्ये काढून शॉट घेतलाय. त्यावेळेस मयूर डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पुन्हा टाकावा लागेल. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 5-15चा मॅच. इक्वेशन बदलताय. चेंडू गणिक इक्वेशन बदलेल. प्रत्येक चेंडू मध्ये तुम्हाला संधी मिळेल आणि त्या मिळालेल्या संधीला नक्कीच तुम्हाला उचलून धरून स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथून सुधीर आहे फ्रंट फुटला जाऊन पुन्हा एकदा आपण पाहिला तर मिडल ऑफ दी स्टंप. निर्धाव चेंडूची सांगता. येस. तर 4-15चा मॅच आलाय. अगदी वाईट जाण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर चेंडूला सोडून दिला सुधीर यांनी. सातत्याने आपण पाहतोय ना शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी बरोबर ते शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मयूर बरोबर त्याला फॉलो करतायत. इथून आपण पाहिलं तर डाऊन डाऊन द ट्रॅक चेंडूला आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस होता. तिथून उमेश आले चेंडू खाली आणि सिंगल. एकापेक्षा अधिक काही नाही. आता 3-14चा मॅच बनलाय. 3-14चा मॅच. कर्णधार निलेश. मग आपण पाहिलं तर मयूर. मैदानाचा इतिहास बरंच सांगतो. मैदानाचा इतिहास बरंच काही सांगतो. 10 मध्ये 6 बनल्या नाहीयेत. 10 मध्ये 6 बनल्या नाही. 6 मध्ये 36 बनल्या. 6 मध्ये आपण पाहिलं तर 21 बनल्या. 6 मध्ये 20 बनल्या. 6 मध्ये 18 बनल्यात. आता 3 मध्ये 14 बनतील. यावेळेस नाही प्रॉपर कनेक्शन नाही होत आहे. ज्या चेंडूची अपेक्षा मयूर कडून निहो क्रिकेट संघ लोणावडीला होती ना, अगदी तोच चेंडू हाताळलाय. तर 2-14चा मॅच. फसला जिथे अभिचा विकेट गेला तिथे मॅच फसला.
यावेळेस अगदी होप सोडून दिल्यात. आता 1-13चा मॅच आहे. अगदी ज्या प्रेशरमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करायची होती ना, मयूरला तिथून आणला आणि मयूरने अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आणि स्वतःला सिद्ध केलं. संघाने दाखवलेला विश्वास आहे, त्या विश्वासाला सार्थ ठरला, विश्वासाला न्याय दिला. यावेळेस पुनश्च एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. हार्डलक भैरवीनाथ क्रिकेट संघ वाघिवणी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स नेक्स्ट मॅच मध्ये दाखल झाला, तर नेक्स्ट राऊंड मध्ये दाखल झाला तर न्यू होप क्रिकेट संघ लोणावडी. चला जशी मॅचला सुरुवात होईल काही सन्मान आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल होतील. मी विनंती करेन चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील नो डाऊट अनिकेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दरम्यानच्या काळामध्ये आजच्या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बॅनर डिझाईन झाले, डिझायनर संदेश सीताराम हिरमल यांचाच विशेष दिन आहे. आजच्या यांच्या प्रकट दिनी या स्पर्धेला उपस्थित राहणं हा त्यांचा अवभाग्य आहे. आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या सत्कार मूर्तीचा, या बड्डे बॉयचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी स्पेशल सन्मान